नमस्कार मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स या चॅप्टर मधील व्हॅलन्स बॉन्ड थिअरी त्याच्यावरून ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेससाठी व्हॅलन्स बॉन्ड थिअरी दोन कॉम्प्लेक्स पाहणार आहोत. त्यातलं पहिलं कॉम्प्लेक्स आहे हेक्साअमीन कोबाल्ट थर्ड. आता क्वेश्चन 4 मार्क्ससाठी याच्यावरती येतो, एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ हेक्साअमीन कोबाल्ट थर्ड आयन. हे त्याचं IUPAC नेम आहे. मग आपल्याला काय ह्याची ट्रिक आहे ती नेमकी बघायची आहे की ट्रिक मध्ये नंबर ऑफ लिगॅंड्स इज इक्वल टू नंबर ऑफ ऑर्बिटल्स. म्हणजे किती ऑर्बिटल्स लागणार आहेत? 6 लिगॅंड आहेत म्हणजे 6 ऑर्बिटल. एम्प्टी ऑर्बिटल 6 ऑर्बिटल्स एम्प्टी रिक्वायर्ड. एम्प्टी 6 orbitals are required to accommodate the electrons which are donated by these 6 ligands. एक लिगॅंड किती इलेक्ट्रॉन डोनेट करणार? 2. म्हणून 6 लिगॅंड आहेत तर 12 इलेक्ट्रॉन डोनेट करणार. तर आपल्याकडे किती एम्प्टी ऑर्बिटल्स पाहिजे कोबाल्ट कडे? तर 6 एम्प्टी ऑर्बिटल्स आर रिक्वायर्ड फॉर कोबाल्ट टू अकोमोडेट द 12 इलेक्ट्रॉन्स. मग आता ह्याचं आपल्याला हे बघण्यासाठी काय करावं लागणार? ऑक्सिडेशन स्टेट बघावं लागणार, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन दॅट ऑक्सिडेशन स्टेट, किती ऑर्बिटल एम्प्टी आहेत आणि जर नसतील तर एम्प्टी कशी करायची, हे आपल्याला कोबाल्ट कशी एम्प्टी ऑर्बिटल अवेलेबल करून देतो हे पाहायचं आहे. म्हणजे नेमकं काय आपल्याला बघायचं आहे की इलेक्ट्रॉन कुठे जाणार आहेत. तर इलेक्ट्रॉन कुठे जाणार आहेत हे समजण्यासाठी कोबाल्टचे इलेक्ट्रॉन कुठे आहेत ते समजलं पाहिजे. म्हणून इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला कोबाल्टच्या अगोदर लिहिलं पाहिजे. आणि त्याच्या अगोदर या कॉम्प्लेक्समध्ये कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे. तर ऑक्सिडेशन स्टेट समजण्यासाठी आपण काय करतो, हे जर न्यूट्रल लिगॅंड असतील आणि जो चार्ज कॉम्प्लेक्स आयनवरती आहे तोच ऑक्सिडेशन स्टेट कोबाल्टची असते. म्हणून ऑक्सिडेशन स्टेट ऑफ कोबाल्ट इन दिस कॉम्प्लेक्स इज +3 ऑक्सिडेशन स्टेट. और you can determine by using x plus 0 is equal to +3, hence x is equal to +3. हा फॉर्म्युला वापरून सुद्धा तुम्ही ही काढू शकता. अशा पद्धतीने आपण ऑक्सिडेशन स्टेट डिटरमाइन केली. आता या ऑक्सिडेशन स्टेट मध्ये कोबाल्टचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला लिहायचं आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ CO3+ आयन. CO3+ आयनचं कॉन्फिगरेशन लिहिण्यासाठी आपल्याला अगोदर कोबाल्टचं ॲटॉमिक नंबर माहित पाहिजे. ॲटॉमिक नंबर ऑफ कोबाल्ट इज आयर्नचा असतो 26, कोबाल्टचा असतो 27 आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये 3d7, कारण हा 27 आहे म्हणून 3d7 4s2 असं कॉन्फिगरेशन असतं. ज्यावेळेस CO3+ आयन तयार होईल त्यावेळेस काय कॉन्फिगरेशन राहणार आहे? 3d6 4s0 आणि याच्यामध्ये 4p आहे ते 0 आहे, 4d आहे ते 0 आहे. कारण 4 ऑर्बिटल आहे म्हणजे 4 मध्ये 4s असतं, 4p असतं, 4d असतं, 4f पण असतं, 4f0 असं त्याचं कॉन्फिगरेशन आहे. पण आपल्याला ऑर्बिटल किती लागणार आहेत? तर इथं सांगितलं आपल्याला नंबर ऑफ लिगॅंड्स इज इक्वल टू नंबर ऑफ ऑर्बिटल्स रिक्वायर्ड. आता मग 6 लिगॅंड आहेत तर 6 ऑर्बिटल लागतील. पण याच्यामध्ये इलेक्ट्रॉन दिसत आहेत 3d6, ते आपण भरूया इलेक्ट्रॉन. 3d6 आपल्याला भरायचे तर 6 भरण्यासाठी मी पहिल्यांदा एक टाकतो, 5 झाले आणि हा 6वा इलेक्ट्रॉन म्हणजे पेरिंग आहे इथं. मग याच्यामध्ये एम्प्टी ऑर्बिटल नाही. 4s आपल्याला एम्प्टी आहे, 0 आहे. 4p चे 3 एम्प्टी आहेत, 4d ची सुद्धा एम्प्टी ऑर्बिटल अवेलेबल आहेत. म्हणजे हे 4 आणि d4d मधले 2 असे 6 ऑर्बिटल हा घेऊ शकतो. परंतु हे कुणावरती अवलंबून आहे? इट डिपेंड्स अपॉन द नेचर ऑफ लिगॅंड. इफ अप्रोचिंग लिगॅंड इज स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड देन इट टेक्स इनर ऑर्बिटल फॉर बॉन्डिंग. बॉन्डिंग तयार करत असताना काय बॉन्ड तयार होणार आहे? Which type of bond is formed between central metal atom and ligand? It is a covalent coordinate bond in which 2 electrons are donated by ligands to the central metal atom or ion. म्हणजे हा covalent bond तयार होण्यासाठी 2 इलेक्ट्रॉन प्रत्येक लिगॅंड मेटलला देणार आहेत आणि ह्या मेटलची जबाबदारी की त्याने काय केलं पाहिजे? इट मस्ट मेक अवेलेबल empty orbital for the accommodation of electrons donated by the ligands. मग आता हा कुठली अमाइन लिगॅंड हा कसल्या प्रकारचा आहे? इट इज अ स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड अँड तो काय करतो की ह्याच्याकडे इनर ऑर्बिटलची मागणी करतो. मला इलेक्ट्रॉन द्यायचे परंतु कोबाल्टने काय केलं पाहिजे? इनर ऑर्बिटल अवेलेबल केली पाहिजे तरच मी बॉन्ड तयार करणार. असा हा स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड असतो. म्हणून काय करतो कोबाल्ट? in its excited state
the electron configuration is changed. Effect of ligand, strong field ligand when approaches towards cobalt, pairing of electrons takes place in 3d orbital and the electronic configuration is changed. हे दोन इलेक्ट्रॉन आहेत तसेच आहेत. These two electrons as it is, then it is a first electron, this is a second. आता हे दोन आणि हे दोन पेअरिंग होणार म्हणून अशा पद्धतीने दोन एम्प्टी ऑर्बिटल इथं अवेलेबल झाली 3D मधली आणि 4s मधलं हे ऑर्बिटल आहे 4p मधली आहेत म्हणून आपल्याला 4p आणि 4d लागणार नाही. यातली कुठली ऑर्बिटल लागणार, सॉरी 4d मधली लागणार नाही, 4d मधली लागणार नाही कारण 3D मधली दोन ऑर्बिटल अवेलेबल आहेत. दोन ऑर्बिटल 3D मधली, एक ऑर्बिटल 4s आणि 3 ऑर्बिटल 4p चे अशी आपल्याला 6 ऑर्बिटल अवेलेबल होऊ शकतात जर असं पेअरिंग झालं तर. हेन्स when amine ligands approaches towards cobalt, pairing of electrons takes place. This is the effect of ligand on electronic configuration and it make available 2 3D orbitals for hybridization. Hence the hybridization is, हे 3D आहेत, हे 4s आहे आणि हे 4p आहे. पण हे सगळे ऑर्बिटल एकत्र येतात. These orbitals undergo mixing and recasting to produce which type of hybrid orbital? D2sp3 hybrid orbitals. How many orbitals are there? 6 orbitals which are 2d चे, एक s आणि 3p चे असे ऑर्बिटल अवेलेबल होतात. हे किती आहेत तर 6 ऑर्बिटल आहेत आणि या 6 ऑर्बिटल मध्ये जे येणारे इलेक्ट्रॉन आहेत ते कोणाचे आहेत? These electrons which are entered in these orbitals, these are from the ligands. Electrons from ligand. आणि हे कोणाचे इलेक्ट्रॉन्स आहेत? These are the electrons of the central metal ion. आणि हे सगळे कसे आहेत? पेअर्ड. म्हणून हे जे कॉम्प्लेक्स आहे ते डायमॅग्नेटिक आहे. मॅग्नेटिक प्रॉपर्टी, इट इज डायमॅग्नेटिक. Because no unpaired electrons are present, hence it is diamagnetic, and it is also known as a low spin complex. बघा जर इनर ऑर्बिटल, इनर 3D ऑर्बिटल यूज केली आपण, n-1d ऑर्बिटल, n-1d orbital if used for the bonding between metal and ligand, it is known as a low spin complex or inner orbital complex. n-1d orbital, n-1d orbital का म्हटलं? n-1d orbital because the valence shell is 4 and the d orbital used is 3d orbital for the hybridization. Hence it is a n-1d orbital complex or inner orbital complex or it is a low spin complex. तर क्वेश्चन 4 मार्क्ससाठी वेगवेगळ्या पद्धतीने विचारू शकतात. 4 पॉइंट दिले जातात, हायब्रिडायझेशन, मॅग्नेटिक प्रॉपर्टी आणि त्याचा ऑक्सिडेशन नंबर आणि त्याच्यावर त्याचं स्ट्रक्चर लिहिण्यासाठी सांगू शकतात किंवा एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ हेक्साअमीन कोबाल्ट थर्ड आयन ऑन द बेसिस ऑफ व्हॅलन्स बॉन्ड थेअरी. असा डायरेक्ट क्वेश्चन असतो. त्याची ट्रिक मी सांगितली. काय ट्रिक आहे की जेवढे लिगँड आहेत तेवढी ऑर्बिटल सेंट्रल मेटल आयन काय केली पाहिजेत? अवेलेबल केली पाहिजेत. मग त्यासाठी आपल्याला त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघायचं आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला दिसतंय की किती ऑर्बिटल अवेलेबल आहेत आणि आपल्याला नेचर ऑफ लिगँड माहित पाहिजे. जर स्ट्रॉंग फील्ड लिगँड असेल तर इनर ऑर्बिटल मागणार, जर वीक फील्ड लिगँड असेल तर बाहेरचे ऑर्बिटल यूज करणार. तसं एक एक्झाम्पल आपल्याला आणखी पाहायचं आहे. तर दुसरं एक आणखी ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स की जे आपल्याला हाय स्पिन कॉम्प्लेक्स आहे ते बघायचं आहे. इट इज अ हाय स्पिन कॉम्प्लेक्स. अगोदरचं जे कॉम्प्लेक्स होतं की हेक्साअमाइन कोबाल्ट 3+ कॉम्प्लेक्स, इट वॉज अ लो स्पिन कॉम्प्लेक्स और इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स. आणि हे कॉम्प्लेक्स आहे आउटर ऑर्बिटल अँड हाय स्पिन कॉम्प्लेक्स. व्हाय इट इज आउटर ऑर्बिटल अँड हाय स्पिन कॉम्प्लेक्स? सेम क्वेश्चन इज आस्क्ड ऑन धिस कॉम्प्लेक्स ऑल्सो. हे सेम स्टेप्स आर युज्ड. ऑक्सिडेशन स्टेट ऑफ कोबाल्ट, त्याच्यातले ऑक्सिडेशन स्टेट कोबाल्टचे काढायचे आपल्याला. तर एका कोबाल्टचे काढण्यासाठी आपण काय करतो? कोबाल्टचे x समजतो. फ्लोरीन 6 आहेत म्हणजे -6, -1 फॉर इच फ्लोरीन इज इक्वल टू चार्ज is equal to -3. x minus 6 is equal to -3. Hence x is equal to +3. Again +3 oxidation state of cobalt in this complex. तर +3 मध्ये ऑक्सिडेशन स्टेट मध्ये इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन आपल्या बॉक्स डायग्राम मध्ये लिहायचं आहे. ही बॉक्स डायग्राम काढली, त्याच्यामध्ये आपल्याला
3D 4s 4p आणि 4d. कारण कोबाल्ट काय आहे तर हा डी ब्लॉक इलेमेंट मधला 3D सिरीज मधला एलिमेंट आहे, ते पाहिलं आपण. तर त्याचा ॲटॉमिक नंबर आपल्या 27 आहे ते माहित आहे. आणि कॉन्फिगरेशन काय 3d7 4s2 इट इज द कॉन्फिगरेशन. And we have to determine the configuration of CO3 plus cobalt in its +3 oxidation state. Hence 2 electrons from 4s are lost and 1 electron from 3d is lost. Hence the configuration is 3d6 4s 0 4p 0 4d 0 4f 0. आणि आपल्याला जी 6 ऑर्बिटल लागणार आहेत, कारण काय नंबर ऑफ लिगँड्स इज इक्वल टू नंबर ऑफ ऑर्बिटल्स रिक्वायर्ड टू accommodate the electrons which are donated by 6 fluorine. 6 फ्लोरीन जे इलेक्ट्रॉन दिलेले आहेत ते अकोमोडेट झाले पाहिजे, त्यासाठी काय लागणार आहेत 6 ऑर्बिटल एम्प्टी लागणार आहेत. मग आपण बघूया 3D मध्ये 6 इलेक्ट्रॉन भरूया आपण. हे 3D मध्ये जर 6 इलेक्ट्रॉन भरले आपण तर पहिले 5 इलेक्ट्रॉन अशा पद्धतीने भरणार आपण आणि 6वा इलेक्ट्रॉन असा भरला. आता आपल्या लक्षात येईल की हे तर भरलेले आहेत 4s एम्प्टी आहे, 4p एम्प्टी आहे आणि 4d ची सगळी एम्प्टी आहेत. एम्प्टी ऑर्बिटल भरपूर अवेलेबल आहेत, परंतु हे कसलं लिगँड आहे तर वीक फील्ड लिगँड आहे. ते कोबाल्ट वरती दबाव टाकू शकत नाही की मला इनर ऑर्बिटल पाहिजेत. म्हणून काय होणार की आउटर ऑर्बिटल जी शिल्लक आहेत त्यातूनच काय होतं तर हायब्रिडायझेशन साठी ती यूज केली जातात. हेन्स इफेक्ट ऑफ लिगँड ऑन इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन नो इफेक्ट, नो पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स टेक्स प्लेस टू मेक अवेलेबल एम्प्टी ऑर्बिटल्स ऑफ n-1d ऑर्बिटल. n-1d ऑर्बिटल मधले जे एम्प्टी ऑर्बिटल अवेलेबल होऊ शकत नाहीत, कारण फ्लोरीनचा तेवढा प्रभाव कोबाल्टवरती पडत नाही. म्हणून काय होतंय की बाहेरचे जे ऑर्बिटल आहेत ते घे 4s 1 4p 3 आणि 4d 2. म्हणून असं जर हायब्रिडायझेशन झालं तर त्याला म्हणायचं काय म्हणणार हायब्रिडायझेशन sp3d2. आणि अगोदरच्या कॉम्प्लेक्स मध्ये काय झालं होतं d2sp3. व्हॉट एव्हर बी द हायब्रिडायझेशन द स्ट्रक्चर इज ऑक्टाहेड्रल. ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स तयार होणार आहे, कारण जर 6 कोऑर्डिनेशन नंबर असेल तर ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स तयार होतं. फक्त हायब्रिडायझेशन कशासाठी माहित पाहिजे, वेदर इट इज अ हाय स्पिन कॉम्प्लेक्स और लो स्पिन कॉम्प्लेक्स, और वेदर इट इज इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स और आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स. याला काय म्हणणार आपण, इट इज अ आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स बिकॉज फॉर द हायब्रिडायझेशन द n shell is used, n shell is used, nd shell is used. nd shell यूज केलं. आणि हेक्सामाइन कोबाल्ट थर्ड मध्ये काय होतं तर n-1d ऑर्बिटल वॉज युज्ड फॉर द हायब्रिडायझेशन. हेन्स इट वॉज इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स. हे आहे आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स. आता आपल्याला बघायचे त्याची मॅग्नेटिक प्रॉपर्टी. मॅग्नेटिक प्रॉपर्टी मध्ये असं दिसतंय आपल्याला हे हायब्रिडायझेशन साठी ही ऑर्बिटल यूज केली, म्हणजे इलेक्ट्रॉन जे येणार आहेत ते येणारे इलेक्ट्रॉन या हायब्रिड ऑर्बिटल मध्ये बसणार आहेत. किती इलेक्ट्रॉन येणार आहेत 12 इलेक्ट्रॉन येणार आहेत आणि ही 6 ऑर्बिटल यूज केली जाणार आहेत. तर 3D मध्ये जे ऑर्बिटल आहेत त्याच्यावरती काय परिणाम झालेला नाही. म्हणून 3D मध्ये जे ऑर्बिटल मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत, देर आर 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट, 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. हेन्स इट इज अ मॅग्नेटिक प्रॉपर्टी इज अ paramagnetic in nature. Paramagnetic. This complex is paramagnetic in nature. Magnetic property आपली संपली. हायब्रिडायझेशन माहित झालं आपल्याला. इफेक्ट ऑफ लिगँड देयर इज नो इफेक्ट बिकॉज इट इज अ वीक फील्ड लिगँड. बिकॉज इट इज अ वीक फील्ड लिगँड. वीक फील्ड लिगँड आहे ते माहित झालं आपल्याला. त्यानंतर इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन मध्ये काय बदल झाला का नाही. हेन्स इट इज अ पॅरामॅग्नेटिक. अशा पद्धतीनं आपल्याला by using VBT explain the structure of hexafluorocobalt third ion on the basis of VBT for 4 marks, and you have to use this trick to find the nature of complex. कुठली ट्रिक आहे मग, हे कुठल्या प्रकारचं लिगँड आहे हे माहित पाहिजे. त्याचं ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला काढता येते, इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन लिहिता येतं. फक्त 6 ऑर्बिटल लागणार आहेत, ती आतली घ्यायची का बाहेरची घ्यायची आणि त्याचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन आपल्याला लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण ही 2 कॉम्प्लेक्स पाहिली. दीज आर द ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स. दोन्हीपैकी एक कॉम्प्लेक्स वेगवेगळ्या पद्धतीने विचारलं जातं, त्यामुळे आपल्याला सिंपल व्हॅलन्स बॉन्ड थेअरी अशी माहिती करून घ्या.